माधवराव माफ करा, थांबवतो. तो नवा तपशील येतोय. नवा तपशील आपल्याला घ्यायचा आहे. पटकन अंकिता जाधव. पश्चिम बंगालमध्ये भाजप 125 तर तृणमूल काँग्रेस 124 वर पाहायला मिळतंय. तर इकडे राज्यातली राहुरी मधली स्थिती आपण सध्या पाहतोय. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले हे 14,711 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर आज बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होतीये. भाजपच्या अक्षय कर्डिलेंना 16,826 मतं मिळाल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार गटाचे गोविंद मोकाटेंना 2,141 मतं पडल्याचीही माहिती सध्या समोर येते. तर या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून. जयेश, राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सध्या अक्षय कर्डिलेंनी चांगलीच आघाडी घेतली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर आपण बघितलं तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील चौथी फेरी जी आहे त्या चौथ्या फेरी अंती आता जी आकडेवारी समोर येते त्यामध्ये 17,123 मतांनी जे आहेत भारतीय जनता पार्टीचे अक्षय कर्डिले आता आघाडीवर आहेत. आणि मोठा फरक जो आहे आकडेवारीचा या चौथ्या फेरी अंती दिसून येतोय. आणि एकंदरीत त्याचं आत्ताच्या 4 फेऱ्यानंतर जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा आघाडीवर आहे. अंकिता, निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद जयेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर आहे तर दुसरीकडे राहुरीमध्ये सध्या अक्षय कर्डिले हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.